नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 14 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या अशा लेक्चरला. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न असेल की नुकतेच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 भारतीय सेनेतील कोणत्या महिला अधिकाऱ्याला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, स्वाती शांता कुमार यांना नुकतंच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. या ज्या काही स्वाती शांता कुमार आहेत त्या भारतीय लष्करामधील मेजर आहेत मित्रांनो, आणि नुकतंच त्यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार देण्यात आलेला आहे 2025 या वर्षासाठी. पुरस्काराची श्रेणी कोणती आहे तर त्यांनी काय केलेलं आहे की लैंगिक समानतेच्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड ही करण्यात आलेली आहे. आणि या ज्या काही मेजर स्वाती आहेत त्यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या सध्या जर बघितलं तर दक्षिण सुदानमध्ये कार्यरत आहेत. त्या भारतीय बटालियनच्या पहिल्या महिला एंगेजमेंट टीमच्या कमांडर आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी त्यांनी दुर्गम भागामध्ये पायदळ असेल, नदी, हवाई गस्त घालून सुमारे 5,000 पेक्षाही जास्त त्या ठिकाणच्या महिलांसाठी सुरक्षित आणि पोषक असं वातावरण तयार केलेलं आहे. याचमुळे याची दखल घेत संयुक्त राष्ट्राकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा होतो. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येऊ शकतो. तर हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, हॅमनेट हा नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर या पुरस्काराची ही 83व्या क्रमांकाची आवृत्ती होती मित्रांनो. तर नुकतंच हे जे काही पुरस्कार आहेत ते USA मधील लॉस एंजेलिस अर्थात बेवर्ली हिल्टन हे जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि हा जो पुरस्कार असतो चित्रपट टेलिव्हिजन क्षेत्रातील जे काही उत्कृष्ट कामगिरी करणारे असतात त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जात असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला पुरस्कार देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी बघायचं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत पॉल थॉमस अँडरसन. त्यांचा चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनॉदर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे वॅग्नर मौरा. त्याचा चित्रपट आहे द सिक्रेट एजंट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसी बकली. त्याचा चित्रपट आहे हॅमनेट. त्यासोबतच जे काही टेलिव्हिजन विभाग आहे त्यामध्ये सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका ठरलेली आहे द पीट. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे नोआ वायले. त्याचं टीव्हीवरील प्रोग्राम आहे द पीट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे रिया सिहॉर्न प्युरिबस यासाठी. तर हे काही महत्त्वाचे आपल्याला विजेते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची नोंद ठेवायची आहे की 16 वर्षाच्या ओवेन कुपरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जिंकून सर्वात तरुण विजेता होण्याचा मान हा पटकावलेला आहे. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच PSLV C62 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेकडून लॉन्च करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. आपल्या इस्रोने नुकतंच ही PSLV C62 नावाची मोहीम ही नुकतंच लॉन्च केलेली होती. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर मोहिमेचं नाव आहे PSLV C62. तर नुकतंच हे इस्रोकडून मोहीम जी आहे ती लॉन्च करण्यात आलेली होती. त्याचं उड्डाण झालं होतं 12 जानेवारी 2026 ला. ठिकाण होतं सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. याचा उद्देश काय होतं तर या मोहिमेद्वारे एकूण 16 उपग्रह अवकाशामध्ये सोडले जाणार होते.
पण मित्रांनो, ही जी काही मोहीम आहे, काही कारणास्तव जे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपयशी ठरलेली आहे. तर झालं असं, की जे काही मोहिमेचे पहिले 2 टप्पे होते ते यशस्वी झाले. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे जे काही रॉकेटचं रोल रेट असतं, अर्थात फिरण्याची जी गती असते ती बिघडली आणि त्यामुळे रॉकेट ठरलेल्या मार्गावरून भरकटलं आणि यामुळेच ही जी काही मोहीम आहे ती कुठेतरी अपयशी झालेली आहे. तर आपल्याला या महत्त्वपूर्ण मोहिमेविषयी लक्षात ठेवायचं आहे. कारण 2026 या वर्षामधील इस्रोची ही पहिली मोहीम आहे आणि अत्यंत महत्त्वाची मोहीम होती. पण ते अपयशी ठरलेली आहे. या अगोदर सुद्धा आपण बघितलं तर 2025 मध्ये इस्रोकडून PSLV C61 EOS-09 ही मोहीम देखील अयशस्वी ठरलेली होती. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच जर्मनीचे चान्सलर भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे नाव काय आहे? तर ही सुद्धा एक महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय घडामोड आहे. त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारे एखादी महत्त्वाची व्यक्ती जर आपल्या देशाच्या दौऱ्यावर येत असेल, तर त्यामध्ये आपल्या परीक्षेसाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरत असतो. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे, जे की जर्मनीचे चान्सलर आहेत आणि सध्या ते भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स बघायचे आहेत. नाव आहे फ्रेडरिक मर्ज. हे नुकतंच 12 आणि 13 जानेवारीला भारताच्या दौऱ्यावर होते आणि हे जे काही दौरा आहे मित्रांनो, ते कशामुळे आयोजित करण्यात आला होता. कारण भारत आणि जे जर्मनी आहे त्यांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत या 2026 वर्षामध्ये. त्यासोबतच धोरणात्मक भागीदारीला 25 वर्ष हे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानंच हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. यांनी जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे अहमदाबाद या ठिकाणचं साबरमती आश्रम आहे आणि जे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आहे त्याला सुद्धा भेट दिलेली आहे. त्यासोबतच जे बेंगळुरू शहर आहे त्या ठिकाणी सुद्धा या फ्रेडरिक मर्ज यांनी दौरा केलेला आहे. हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या दौऱ्यामध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय आणि करार करण्यात आलेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त ट्रान्झिट सुविधेची घोषणाही करण्यात आलेली आहे. ज्यामुळे आता भारतीयांना युरोपमध्ये जर जायचं असेल तर जो काही प्रवास असणार आहे तो आता सोपा होणार आहे, सोयीस्कर होणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. संरक्षण विषयक जर आपण बघितलं तर जे प्रोजेक्ट 75 आहे त्या अंतर्गत दोन्ही देशांमध्ये 6 प्रगत पाणबुड्यांच्या निर्मितीबाबत चर्चाही झालेली आहे आणि शिक्षणाविषयी जर बघितलं या दौऱ्यामध्ये किंवा या करारामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर जर्मन विद्यापीठांना किंवा युनिव्हर्सिटीजना भारतामध्ये कॅम्पस सुरू करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच अग्निवीर योजनेद्वारे सेवा पूर्ण झालेल्या जवानांसाठी शासकीय सेवेमध्ये समावेश किंवा त्यांचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने. त्यामुळे लक्षपूर्वक या घडामोडीकडे आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती महाराष्ट्र शासनाने नुकतंच नेमलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स बघायचे आहेत. तर महाराष्ट्र शासनानं 4 वर्षांची सेवा पूर्ण करणारे जे अग्निवीर आपल्या राज्यातील आहेत, महाराष्ट्रातील अशा जवानांसाठी शासकीय, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्यांमध्ये त्यांना सामावून घेण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत रिटायर्ड कर्नल दीपक ठोंगे. यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये हे नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. याचे सदस्य जे असणार आहेत ते कोण असणार आहेत तर निवृत्त लष्करी अधिकारी, सैनिक कल्याण विभागातील जे तज्ज्ञ लोक आहेत ते या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. तर हे महत्त्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि ही जी काही समिती आहे तर हे काय करणार आहे तर हे जे काही सेवा पूर्ण करून आलेले अग्निवीर आहेत त्यांच्यासाठी नोकरीच्या कोणत्या संधी निर्माण करता येतील याविषयी शिफारसी सरकारला देणार आहेत. त्यासोबतच या योजनेविषयी आपल्याला काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर योजना आपण जर बघितली तर योजनेचं नाव आहे अग्निपथ आणि या योजनेद्वारे जे काही जवान भरती होत असतात त्यांनाच आपण अग्निवीर म्हणून ओळखतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे फरक. तसेच ही जी काही सेवा असते मित्रांनो फक्त 4 वर्षांसाठीच असते. त्यानंतर 75% जे काही अग्निवीर असतात त्यांना सेवामुक्त केलं जात असतं आणि फक्त 25% जवानांना त्या सेवेमध्ये
परत एकदा कंटिन्यू केलं जात असतं. या अग्निपथ योजनेची सुरुवात 2022 साली करण्यात आलेली आहे आणि पहिली तुकडी जी आहे ती 2026 मध्ये 4 वर्ष पूर्ण करून बाहेर पडत आहे. अर्थात त्यांची सेवाही पूर्ण होत आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ही जी काही समिती आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गुजरात या राज्यामध्ये हे सोमनाथ मंदिर आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर गुजरात राज्यातील सौराष्ट्र जे प्रदेश आहे त्या ठिकाणी हे असणारं सोमनाथ मंदिर अर्थात शिव मंदिर आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग हे कोणतं आहे? सोमनाथ मंदिर आहे. या मंदिरावर जर आपण बघितलं तर परकीय आक्रमणकारी जे होते मुघल असतील किंवा महमूद गझनवी असेल यांनी तब्बल 17 वेळा हल्ले हे केलेले आहेत. आणि या मंदिराचं जर आपण विशेष बघितलं तर या 2026 वर्षामध्ये महमूद गझनवीने जे काही 1026 मध्ये जे या मंदिरावर आक्रमण केलेलं होतं त्या घटनेला आता 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासोबतच या मंदिराचं जे पुनर्निर्माण परत एकदा केलेलं होतं त्याला 75 वर्ष होत आहे, जे की 1951 साली करण्यात आलेलं होतं. तर ह्या 2 घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत म्हणून आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे या सोमनाथ मंदिराविषयी. त्यासोबतच हे जे काही 1000 वर्ष होत आहेत त्या अनुषंगाने भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांनी याला सोमनाथ स्वाभिमान पर्व असं संबोधलेलं आहे. हे सुद्धा आपण पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की राष्ट्रीय युवक दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस अर्थात नॅशनल युथ डे म्हणून आपण साजरा करत असतो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही 12 जानेवारी आहे ते भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो. तर जे काही आपले स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. याचा उद्देश काय आहे? तर हे जे काही स्वामी विवेकानंद आहेत यांच्या विचारांनी तरुणांना प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला जानेवारीमधील जे इतर महत्त्वाचे दिवस आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 जानेवारीला विश्व ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हे महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, की नुकतेच भारतातील पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात बनलं आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, केरळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, की UIDAIच्या नवीन शुभंकरचे अनावरण करण्यात आले. त्याचे नाव काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, उदय. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच कोणत्या राज्यात आशा व्हॅन या फिरत्या आरोग्य युनिटचं सुरुवात ही करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेमध्ये कोणत्या देशाने नुकताच सहभाग घेतलेला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, UAE. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच महिला प्रीमियर लीग 2026 ला सुरुवात झाली. यात एकूण किती संघ आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, एकूण 5 संघ असणार आहेत या महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की खेलो इंडिया बीच गेम्स 2026 स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच पंखुडी पोर्टल कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, महिला व बाल विकास मंत्रालयाकडून. हे पंखुडी नावाचं पोर्टल हे नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे किंवा सुरू करण्यात आलेलं आहे. याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, की नुकतेच कोणत्या राज्यातील नागोरी अश्वगंधाला GI टॅग देण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता,
की नुकतेच ॲशेस कसोटी मालिका कोणत्या देशाने जिंकली आहे? आणि तो उत्तर होतं ऑप्शन नंबर ए ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, हे नुकतेच उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन ऑप्शन नंबर बी न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच विश्व हिंदी दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 10 जानेवारीला विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या सर्व घडामोडींविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चाही केलेलीच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की भारतातील पहिली एआय अंगणवाडी कोणती बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुंदरपणे दिलेलं आहे. त्याचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे, की हे विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास हे करत आहेत. याचा फायदा त्यांना येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसूनच येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी वडधामना. ही भारतातील पहिली एआय अंगणवाडी बनलेली आहे, जे की नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. होमवर्क क्वेश्चन काय असेल, की नुकतेच खालिदा जिया यांचे निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठी. ऑप्शन सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत. बघूया मग या सोप्या प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये देतात. आणि जे विद्यार्थी मित्रांनो दररोजच्या दररोज या होमवर्क क्वेश्चनचे उत्तर देणार आहेत, आपण ठरल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना या महिन्याच्या शेवटी भरघोस बक्षिसं देणार आहोत. तर बघूया किती विद्यार्थी दररोजच्या दररोज या होमवर्क क्वेश्चनचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 याला जॉईन करा. तसेच आपलं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण महत्त्वपूर्ण असं अभ्यास साहित्य टाकत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.